शहापूर शहरातील वीज समस्यांकडे दुर्लक्ष. भाजप उपतालुकाध्यक्ष मनोज पानसरे यांचा महावितरणला धरणे आंदोलनाचा इशारा. शहापूर शहरातील वाढत्या वीज समस्यांमुळे नागरिक त्रस्त झाले असून या प्रश्नाकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत भाजप शहापूर तालुका दक्षिण मंडळाच्या शिष्टमंडळाने महावितरण कार्यालयात धाव घेतली. यावेळी भाजप उपतालुकाध्यक्ष मनोज पानसरे यांनी महावितरणाच्या अधिकाऱ्यांना नागरिकांच्या अडचणींबाबत जाब विचारत 7 दिवसात तोडगा न निघाल्यास कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. भाजप शहापूर तालुका दक्षिण मंडळाच्या शिष्टमंडळाने महावितरण कार्यालयात कार्यकारी अभियंता काळे व उपकार्यकारी अभियंता रॉय यांची भेट घेऊन शहरातील प्रभाग क्रमांक 3 सह विविध भागातील वीज पुरवठा समस्यांबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी मनोज पानसरे यांनी अभ्यासपूर्ण पद्धतीने शहरातील वीज खंडित होणे, कमी दाबाने वीज पुरवठा होणे तसेच वारंवार बिघाड होणे या मुद्द्यांवर अधिकाऱ्यांना धारेवर धरले. नागरिकांना सातत्याने विजेच्या समस्यांचा सामना करावा लागत असून त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी शिष्टमंडळाने केली. याबाबत 7 दिवसांच्या आत ठोस निर्णय न झाल्यास महावितरण कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला. याप्रसंगी भाजपाचे शहराध्यक्ष तथा नगरपंचायत गटनेते विवेक नार्वेकर, भाजप शहापूर तालुका दक्षिण मंडळ अध्यक्ष दीपक बोंबे, सरचिटणीस विलास साबळे, युवा मोर्चा अध्यक्ष अविनाश शिंगे, युवा कार्यकर्ते आकाश अधिकारी, तेजस डोंगरे, पियुष बागराव यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. गेल्या 3 ते 4 वर्षापासून मी शहापूर शहरातील विजेच्या समस्यांबाबत, प्रामुख्याने आमच्या प्रभाग क्रमांक 3 मधील विजेच्या समस्येबाबत इथं मी पाठपुरावा करत आहे. निवेदनाद्वारे असेल, प्रत्यक्ष भेटी असेल, प्रत्यक्ष इथल्या अधिकारी लोकांना घेऊनसुद्धा मी इथं प्रत्यक्ष स्पॉट व्हिजिट केलेले आहेत. परंतु त्यातून अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारची त्यातून सुटका होत नाही. विजेच्या समस्यांमधून आमची सुटका होत नसून वारंवार येऊनसुद्धा आम्हाला न्याय मिळत नव्हता. शेवटी आज आम्ही संपूर्ण आमच्या शहापूर तालुका दक्षिण मंडळाचं शिष्टमंडळ घेऊन आमचे तालुक्याचे शहापूर तालुका दक्षिण मंडळाचे भाजपाचे अध्यक्ष दीपकजी बोंबे साहेब आहेत, सरचिटणीस आमचे विलासजी साबळे साहेब आहेत, युवा मोर्चाचे अध्यक्ष आमचे अविनाशजी शिंगे साहेब आहेत आणि आमच्या शहापूर शहराचे शहराध्यक्ष तथा नगरपंचायतचे गटनेते विवेकजी नार्वेकर साहेब या सर्व शिष्टमंडळासोबत आज आम्ही आपल्या कार्यालयाचे उपकार्यकारी अभियंता MSEBचे रॉय साहेब यांची भेट घेतली. आज काळे साहेबांची कल्याणचे हे सुद्धा कामानिमित्त इथे आले होते. तर आज त्यांच्यासोबत आमची चर्चा झाली. त्या चर्चेअंती असं आज ठरलं की साहेबांनी आम्हाला सांगितलं की येत्या 15 दिवसात आम्ही तुम्हाला या सर्व गोष्टीतून न्याय देण्याचा प्रयत्न करू. परंतु आम्ही निवेदनाद्वारे असं सांगितलं आहे की वारंवार हे विजेचे प्रश्न आम्हाला भेडसावत आहेत. आता उन्हाळा चालू झालेला आहे. त्याच पद्धतीने सर्वात महत्त्वाचा विषय असा आहे की शहापूर शहरामध्ये आता डेव्हलपमेंट मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे. मोठमोठाले बिल्डिंगचे प्रोजेक्ट चालू आहेत. त्या सर्व बिल्डरांना स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर देणे हे बंधनकारक असताना हे MSEB मार्फत लोकल ट्रान्सफॉर्मरचं कनेक्शन ह्या बिल्डरांना दिलं जातं आणि त्यामुळे स्थानिक नागरिकांना विजेचा त्याचा लोड येऊन आणि मग लाईटवर लोड येणे, रात्री अपरात्री विजेच्या समस्या येणे, या अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं आहे. पण त्यामुळे आज आम्ही इथे येत्या 7 दिवसामध्ये जर समाधानकारक कार्यवाही सुरू न केल्यास येणाऱ्या 24 तारखेला 24 मार्चला आम्ही इथे शहापूर भाजपा दक्षिण मंडळाच्या वतीने धरणे आंदोलन करण्याचा इथं आम्ही इशारा दिलेला आहे.